नमस्कार मित्रांनो, कायद्याची माहिती सोप्या भाषेत देणारे आपले सर्वांचे लाडके मराठी चॅनल कायदा विजन मध्ये मी ॲडव्होकेट माधव आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण युनिक असा वेगळा असा व्हिडिओ घेऊन आलो आहोत। आज आपण माता पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम या कायद्याचा अभ्यास करणार आहोत। यालाच द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट अँड सिनियर सिटीजन ऍक्ट 2007 चा कायदा असे म्हटले जाते। या कायद्यामध्ये आज आपण माता पिता व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह कल्याण अधिनियम कायद्याचा उद्देश काय, या कायद्याचा अर्ज कोण करू शकतो, कुठे करू शकतो, कोणाकडे अर्ज दाखल करता येतो, याची पूर्ण प्रक्रिया आणि तरतुदीबाबतचा संपूर्ण सनसनाटी व्हिडिओ आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। या कायद्याची पार्श्वभूमी आणि उद्देश, या ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा आई वडील आहेत, त्यांना त्यांची मुलं मुली सांभाळत नाहीत, परिस्थिती असून देखील सांभाळत नाही, वृद्धाश्रमात टाकतात। त्यामुळे शहरी भागात वृद्धाश्रमाची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे। त्यांचे शेवटचे आयुष्य हे फार क्लेशदायक आणि त्रासदायक असते। मुलांनी दुर्लक्ष केल्यामुळे ज्येष्ठ नागरिक हे शेवटची घटका मोजत असतात। अशा ज्येष्ठांना किंवा आई वडिलांना त्यांच्या मुलाकडून, मुलीकडून, नातवाकडून त्यांचा उदरनिर्वाह निधी मिळवून देण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला। वृद्धापनात ज्येष्ठाचे किंवा माता पित्यांचे राहणे, खाणे, पिणे, आजारपण, त्यांचे संगोपन, पालन पोषण व्हावे, एकंदरीत त्यांना जिवंत राहण्यासाठी या कायद्यान्वये ज्येष्ठ नागरिक निर्वाह निधी आपला मुलगा, आपली मुलगी, नातू, नात यांच्याकडून निर्वाह निधी उपलब्ध करून देणारा कायदा आहे। एकंदरीत काय तर जे आई वडिलांची सोय करत नाहीत अशा वाट चुकलेल्यांना वठणीवर आणून सरळ वाटेवर आणण्याचा हा कायदा आहे। आई वडिलांनी त्यांच्या काळामध्ये मुलाबाळांसाठी खूप कष्ट आणि मेहनत घेतलेली असते। शिक्षण, आजारपण, कपडे लत्ते, संगोपन करून लहानाचे मोठे करून मुलांना प्रॉपर्टी कमवलेली असते। परंतु आजकाल काही मुलं मुली, नातू आई वडिलांची व ज्येष्ठ नागरिकांची काळजी करताना दिसत नाहीत, दुर्लक्ष करतात। अशा वेळी त्यांचा निर्वाह व्हावा, औषधोपचाराचा, कपड्या लत्त्याचा, त्यांचा खाण्यापिण्याचा सर्व खर्च मुला मुलीकडून, नातवांकडून ज्येष्ठांना व आई वडिलांना त्रास न देता मिळवता येतो। ह्याच कारणासाठी केंद्र सरकारने 2007 रोजी हा कायदा अस्तित्वात आणला। ह्या कायद्यातील तरतुदी पाहण्या अगोदर मला यातून सर्वांना, ज्येष्ठांना, आई वडिलांना हात जोडून विनंती करायची आहे की आपण पुत्र किंवा पुत्री यांचा मोह धरू नये। त्यांना आडी अडचणीत, संकटात नक्की मदत करा, शिक्षण द्या, सुशिक्षित बनवा, योग्य संस्कार देऊन सुसंस्कृत बनवा, आपल्या मुला मुलींना स्वतःच्या पायावर उभा राहण्या इतकं सक्षम बनवा। परंतु आपली सर्व संपत्ती जसे जमीन, वावर, घर, बँक बॅलन्स, बँकेतील पैसे मुला मुलींच्या नावाने करू नका। कारण जर तुम्ही असे केले तर भविष्यामध्ये तुम्हाला सांभाळण्याबाबत नक्कीच अडचणी करू शकतात। शेवटच्या आयुष्यात त्रास होऊ शकतो, अखेरची घटका मोजायची वेळ येऊ शकते। ज्येष्ठांच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक मजबूती करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्येष्ठ नागरिक व माता पिता कल्याण निर्वाह अधिनियम या कायद्याची ज्येष्ठ नागरिकांना, आई वडिलांना व मुलांना माहिती व्हावी, या कायद्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी हा व्हिडिओ मी बनविलेला आहे। आपली आर्थिक तरतूद आपल्यापर्यंत ठेवावी आणि भविष्यात येणाऱ्या अडचणीवर मात करता यावी। मुला मुलींचा मोह हा असतोच। शेवटी मुलांसाठी सर्व आयुष्य असते, ते त्यांच्यासाठीच प्रत्येक अहोरात्र कष्ट करतो। पण वृद्धापणी ज्येष्ठांना जगायचं असतं, त्यांनाही इच्छा असतात, अपेक्षा असतात, आकांक्षा असतात, आजारपण, औषधोपचार असतात, त्यांनाही निरोगी जीवन जगायचं असतं, राहायचं असतं। त्यासाठी स्वतः आपणही तरतूद करून ठेवावी ही माझी वैयक्तिक इच्छा आहे। हा कायदा ज्येष्ठांसाठी निर्माण केलेला असून या कायद्यामध्ये ज्येष्ठांसाठी अनेक सुधारात्मक तरतुदी केलेल्या आहेत। त्यातील मुख्य तरतुदी मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। जर आई वडिलांची स्वतःची स्वकष्टार्जित जसे घर, संपत्ती, पैसे, बँक बॅलन्स, बँकेत पैसे असतील तर ती मिळकत मुलांना त्यांच्या नावावर करून दिले असेल तर ते परत मिळवण्याचा अधिकार ह्या कायद्यान्वये प्राप्त होतो। आणि वृद्धापनात जे कोणी त्यांचा मनोभावे सांभाळ करेल, पालन पोषण करेल, त्याला देण्याचा पूर्ण अधिकार ज्येष्ठांना प्राप्त होतो। मग तो मुलं, मुली, नातू बाहेरचा असेल
आणि ज्येष्ठांचं पालन पोषण करत असेल, सांभाळ करत असेल, मनोभावे सेवा करत असेल तर त्याला सदरील बँक बॅलन्स, पैसे, प्रॉपर्टी देता येण्याचा अधिकार या कायद्यातून प्राप्त होतो। हा अर्ज कोण दाखल करू शकतो, कोणाविरुद्ध, कुठे, कसा आणि कोणाकडे दाखल करायचा ते ऐका। ज्या लोकांचे वय 60 वर्ष व त्यापेक्षा जास्त आहे त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हटले जाईल आणि आई वडिलांना वयाची अट नाही ते कधीही अर्ज दाखल करू शकतात। अर्ज हा माननीय उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करू शकतात। माननीय उपजिल्हाधिकारी यांच्याकडे जिवंत राहण्यासाठी 10,000 रुपयापर्यंत रक्कम रुपये मुलाकडे मिळवण्यासाठीची तरतूद आहे। कोणाविरुद्ध अर्ज दाखल कराल तर मुलं, मुली, मुलांची मुलं, मुलींची मुलं, जावई एवढेच नाही तर तो मुलगा दत्तक घेतला आहे त्याचाही समावेश आहे। या सर्वांच्या विरुद्ध अर्ज दाखल करून ज्येष्ठांना भविष्य निर्वाह निधी उपलब्ध करता येतो। परंतु एका मुलाच्या विरोधात अर्ज दाखल करून त्याच्याचकडून निर्वाह निधी मिळवून दुसऱ्या मुलांना देण्यासाठी किंवा पहिल्या मुलांना त्रास देण्यासाठी म्हणजेच एकाकडून पैसे उकळायचे आणि दुसऱ्याला देणे हा उद्देश या कायद्याचा नाही। पण जर खरोखर ज्यांची हेळसांड होत आहे, त्यांना सांभाळले जात नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यांना जगण्यासाठी जो आवश्यक खर्च आहे तो थोडक्यात म्हणजे काय तर जिवंत राहण्यासाठी हा कायदा मुलाकडून खर्च मिळवून देण्यासाठी उपयोगात आणला जातो। माननीय उपजिल्हाधिकारी यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी अर्ज करून त्यात ज्येष्ठाची संपूर्ण माहिती, तपशील, मुलं राहत असतील तो पत्ता संपूर्ण लिहावा लागतो आणि आवश्यक त्या निर्वाह निधीची रक्कम, किती आवश्यकता आहे याबाबत संपूर्ण माहिती अर्जात नमूद करावी लागते। तसा अर्ज दाखल केल्यानंतर ज्येष्ठांचे आई वडील, वडिलांचे नमूद अर्जातील नावे, पत्ता असलेल्या मुलांना बोलविले जाते आणि ज्येष्ठांना जगण्यासाठी, पालन पोषणासाठी, खाण्यापिण्यासाठी, आजारपणातील उपचारासाठी जी ठराविक रक्कम आहे ती मंजूर माननीय न्यायालयाकडून वा माननीय उपजिल्हाधिकाऱ्याकडून केली जाते। जर तो मुलगा, मुलगी, नातू माननीय न्यायालयात हजर झाला नाही तर एकतर्फा निकाल देण्याचा अधिकार या कायद्यान्वये आहेत। कलम 6 नुसार तो हजर होऊन तडजोड होत असेल तर सामाजिक बांधिलकी म्हणून तडजोड केली जाते आणि ज्येष्ठांना व आई वडिलांना सांभाळण्याबाबतची जबाबदारी असल्याबाबत समजावून सांगितले जाते। जर समजा 5,000 रुपये निर्वाह निधी ज्येष्ठांना देण्याचे आदेश झालेले आहेत आणि ती मुलं भरत नसतील तर अशांना वॉरंटचे, अटकचे प्रावधान आहे। एवढेच नाही तर 6 महिन्यापर्यंत हर्सुल जेलची हवा मिळते, कारावास मिळतो। तसेच माता पित्यांचा व ज्येष्ठ नागरिकांचा कल्याण निर्वाह मंजूर झालेला निधी जर भरला नाही तर 18% पर्यंत व्याज व दंडासहित रक्कम वसूल करण्यासाठीचे अधिकार या कायद्यान्वये मिळतात। एवढे अधिकार असून सुद्धा आपण मुलांच्या विरोधात कसं जायचं, मुलींच्या व नातेवाईकांच्या विरोधात कसं जायचं असं जर ज्येष्ठांना व मातापित्यांना वाटत असेल तर नोंदणीकृत सामाजिक संस्थेमार्फत जाऊन मुलं सांभाळत नसल्याची बाब सांगितल्यास त्यांच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून अर्ज दाखल करून ज्येष्ठांना निर्वाह निधी मिळवता येतो। अशा प्रकारे ज्येष्ठांना कल्याणकारी कायदा 2007 पासून आजपर्यंत ह्या कायद्याची माहिती जनसामान्यांना नाही किंवा सामाजिक भीतीपोटी जास्त नागरिक या कायद्याचा वापर करताना दिसत नाहीत। परंतु तसे न करता ज्येष्ठांवर होणाऱ्या अन्यायातून बचण्यासाठी ज्येष्ठांचा कायदा माहिती व्हावा, तसेच ज्येष्ठांना असलेल्या जगण्याचा अधिकार, जिवंत राहण्याचा अधिकार आहे तो या कायद्यान्वये वापर करण्यात यावा ही मी हात जोडून एकदा नम्र विनंती करतो। तर हा होता माता पिता व ज्येष्ठ नागरिक निर्वाह कल्याण अधिनियम या कायद्याची माहिती थोडक्यात मी दिलेली आहे। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो, शेअर करा, सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।